छापायचं काय नाही छापायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण सुज्ञ आहात आणि तुम्ही निश्चितच ते व्यवस्थितपैकी मांडणी करतात। इथे आलेले सगळे पत्रकार बहुजन मीडियामधले पत्रकार आहेत, फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या विचारसरणीला आत्मसात करणारे पत्रकार आहेत। त्यामुळे मला या ठिकाणी चळवळ मांडायची काही गरज नाही। मी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलचा मुख्य संपादक यशवंत गायकवाड। बहुजन सैनिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण बहुजनों की शान भारत का संविधान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या अगोदर आपण बहुजन सुरों का मसीहा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम गेल्या 3 महिन्यापासून आपण चॅनलवरती चालू केलेला आहे। हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की या देशातल्या बहुजनामध्ये जी असलेली कला आहे, मग ते कलाकार असतील, गायक असतील, नाटककार असतील, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असतील, त्या सगळ्यांना एक वेगळं प्लॅटफॉर्म निघावं, दिसावं, द्यावं या उद्देशानं बहुजनों की शान भारत का संविधान हा कार्यक्रम हा आयोजन केलेला आहे। त्याच पद्धतीनं बहुजनों की जन अदालत हा देखील कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। बहुजनों की जन अदालत हा कार्यक्रम असा आहे की या देशातल्या सत्ताधीश आणि विरोधी पक्ष जे आहेत, या सत्ताधीश आणि विरोधी पक्ष जी काही मदधुंद झालेले असतात, बहुजनांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं समाधान जर सत्ताधीश आणि विरोधी पक्ष जर करीत नसेल तर आपण बहुजनों की जन अदालत या कार्यक्रमामध्ये त्या सत्तेमध्ये आणि विरोधी पक्षामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला या प्लॅटफॉर्मवर बोलून रोखठोक प्रश्न विचारण्याचा प्लॅटफॉर्म हा बहुजनों की जन अदालत या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला आहे। हे साधारणतः 5 कार्यक्रम आपण आपल्या न्यूज चॅनलमध्ये उपस्थित केलेला आहे। मराठी कार्यक्रम तो म्हणजे कवींच्यासाठी तुझ्या प्रेमापोटी हा एक कवींच्यासाठी सदर केलेला आहे। तुझं प्रेम म्हणजे आईचं प्रेम आहे, भावाचं प्रेम आहे, बहिणीचं प्रेम आहे, मित्राचं प्रेम आहे, मैत्रिणीचं प्रेम आहे आणि देशाचं प्रेम आहे। जे प्रेम आपण इथं व्यक्त करतो आहोत ते प्रेम व्यक्त करण्यासाठी कवींसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे। आणि हा प्लॅटफॉर्म याच्यासाठी केलेला आहे की अनेक कवी असे आहेत की त्यांना संधी दिली जात नाही। म्हणजे बहुजनांच्या मीडियाचा जर उहापोह केला तर त्याच्या व्यतिरिक्त जे ब्राह्मणवादी जे मीडिया आहे, हा मीडिया या लोकांना कधीच स्थान देत नाही। म्हणून आपण ह्या गोष्टीचा विचार करून हा प्लॅटफॉर्म आपण उभा केलेला आहे। हे झालं सगळ्या गोष्टी, पण उद्याचा जो कार्यक्रम आहे दिनांक 30/8/2025 रोजी बहुजनों की शान भारत का संविधान या कार्यक्रम आपण आयोजित याच्यासाठी केलेला आहे की या देशाचं शान जे आहे ते बहुजनांचं जी शान आहे ते म्हणजे संविधान आहे। मग हे संविधान कशा पद्धतीने लिहिलं गेलं, का लिहिलं गेलं, या लिहिलं गेल्यामध्ये कोण कोण उपस्थित होते, कुणी कुणी त्रास सहन केला, कशा पद्धतीनं केला, मग बाबासाहेबांची भूमिका काय होती, काँग्रेसची भूमिका काय होती, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण या संविधानाच्या माध्यमातून करणार आहोत। पण याच्या अगोदर मी तुम्हाला जी काही पत्रक दिलेलं आहे या पत्रकामध्ये जवळजवळ 17 ते 18 आपण प्रश्न निर्माण केलेले आहेत। ह्या प्रश्न असे आहेत की सुरुवातच आपण या देशाचं नाव भारत हे नाव का पडलं ह्या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत। भारत या देशाचं नाव का ठेवलं, मग भारताची संस्कृती कोणती आहे, ही संस्कृती सिंधू आहे की हिंदू आहे, किंवा या देशातली आपण मूळ निवासी कोण आहेत, आपण आपला वंशज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत करत या देशावरती, या भारतामध्ये अनेक राज्यांनी आक्रमण केलं, आपल्या देशाला अनेक राज्यांनी गुलाम केलं आणि त्या गुलामीतून आपण धुडकारून बाहेर निघलो। नंतर शेवटच्या काळामध्ये ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, त्या इंग्रजांनी राज्य केल्याच्या नंतर आपण त्यांना कशा पद्धतीने धुडकावलं आणि धुडकावल्याच्या नंतर हा देश सुसद्र पद्धतीने कसा चालायला पाहिजे, मग त्यासाठी या देशाची घटना लिहिली पाहिजे, हा विचार असा या देशातल्या लोकांमध्ये आला आणि ती भावना आणि विचार आल्याच्या नंतर मग ती घटना तयार झाली। आज आपण बघतो आहे की प्रत्येक राजकारणी मंडळी संविधानाची जी प्रत आहे ती
छापतोय आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये देतोय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या आज तरी महाराष्ट्र नव्हे तर भारतातला जर विचार केला तर निश्चितच जवळजवळ बऱ्याच प्रमाणामध्ये अशिक्षित माणसं आहेत. आता महानगरपालिकेने आपल्या कालच्या भूमिका अशी घेतली की संविधानाची सनद याची झेरॉक्स काढून जे काही कचरा वेचणारे जे माणसं आहेत, कलेक्ट करणारे जे कचरा गाडी आहे, त्या गाडीमध्ये जे कचरा टाकतायत त्या लोकांना अशा सनद देत आहेत. पण मला सांगा की त्या बायकांना खरंच वाचता येतं आहे का? वाचताच त्यांना येत नसेल तर त्या सनदीचा काय उपयोग होणार आहे? म्हणून मी हा विचार केला की आपण समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जर खरंच संविधान माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला मालिकेच्या स्वरूपामध्ये हे केलं पाहिजे. आणि या कार्यक्रमाची सुरुवात याच्यासाठी केली. आज माझ्या समवेत माझ्या उजव्या साईडला डॉक्टर प्राध्यापक दिवा बागुल सर आहेत आणि माझ्या डाव्या साईडला रमेश चिमुरकर आहेत. रमेश चिमुरकर हे राजकीय प्लॅटफॉर्मवर जरी असले तरी त्यांची पूर्ण हयात सामाजिक कार्यामध्ये त्यांनी तरुणापासून आजपर्यंत जास्तीत जास्त वेळ सामाजिक कार्यामध्ये दिलेला आहे. आणि दिवा बागुल सरांचं तुम्हाला मला सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे जाणता आहात. म्हणून मी हा विचार केला की जर संविधान शेवटच्या स्तरापर्यंत जर माहिती करून घ्यायची असेल तर दिवा बागुल सारखे माणसं आपण या ठिकाणी आणलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून हा समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जो समाज आहे तिथपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि ही कमान दिवा बागुल सरांनी स्वीकारली, त्याबद्दल त्यांचंही मी पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो. अभिनंदन करण्याची गरज नाही, कारण ही एक वैचारिक लढाई आहे. ही वैचारिक लढाई ही प्रत्येकाला लढायची आहे. जसं तुम्ही लढताय तसं मीही लढतो आहे. तुमच्यातलाच मी एक घटक आहे आणि हा घटक कशा पद्धतीने आपण काम करतोय त्या पद्धतीने काम करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जी पत्रिका दिलेल्या आहेत, या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका या कार्यक्रमाचं अध्यक्षपद योगेश बहल यांच्याकडे आपण प्रदान केलेलं आहे. योगेश बहल यांच्याकडेच का केलेलं आहे याचं कारण आहे की आपण काही राजकारणी मंडळी नाही आहेत आणि मला राजकारणी मंडळी कोणाला तरी यायचं आहे, स्टेजवर बसवायचं आहे आणि त्यांच्याकडून मला काहीतरी प्राप्ती करून घ्यायची, याच्यातला अजिबातच हा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की ज्या माणसांनी आपल्या पडत्या काळामध्ये राष्ट्रवादी, आता मी काय राष्ट्रवादीचा चाहता आहे अशातली गोष्ट नाही आहे, पण ज्या पडत्या काळामध्ये राष्ट्रवादीची जी काही पडती भूमिका होती अशा पडत्या भूमिकामध्ये डॉक्टर योगेश बहल यांची भूमिका तिथं दिली. अजितदादांनी त्यांना ते पद दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आपण पत्रकार मंडळींनी देखील जाहीर केलं होतं की आमदार अण्णा बनसोडे हे यांना तिकीटच मिळणार नाही, अशा पद्धतीची एवढी भूमिका आपल्या पत्रकार माणसांची देखील झालेली होती. पण या सगळी ही जी भूमिका आहे ही सगळी भूमिका बाजूला करून एक नवचैतन्य निर्माण करून त्यांनी या पिंपरी विधानसभातून आमदार निवडून आणलं आहे. खरंच ती एक वैचारिकता आहे, ती एक चिकित्सक बुद्धीने त्यांनी काम केलं आहे. म्हणून मलाही असं वाटलं की या चॅनलमध्ये त्यांच्या त्या बुद्धीचा वापर निश्चित समाजासाठी होईल, या उद्देशानं या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपण त्यांना तिथं दिलेलं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब, श्रीपाल सबनीस साहेबांना मी जेव्हा हे माझं सगळं प्रोजेक्ट त्यांच्यासमोर मांडलं, त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्या व्यक्तींनी डायरेक्टली म्हटले की सर मी या कार्यक्रमासाठी येतो आहे आणि मी या कार्यक्रमाला मला बऱ्याच काही गोष्टी बोलायच्या आहेत. म्हणून त्यांना आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. दिवा बागुल सरांना आपण कार्यक्रमाचं मार्गदर्शक म्हणून केलं की त्यांची फार महत्त्वाची भूमिका आहे. जशी श्रीपाल सबनीस सर पूर्ण इतिहास मांडणार आहेत तसंच दिवा बागुल सर देखील हा इतिहास मांडण्यासाठी मागे सरणार नाही आहेत. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष म्हणून राहुल भोसले, हा राहुल भोसले ही व्यक्ती अशी आहे की नौजवानांना चैतन्य निर्माण करणारी व्यक्ती आहे. मी फक्त माणसं बघतोय, त्यांची विचारसरणी बघितली, त्यांचा पक्ष नाही. मला कुणी नंतर मला म्हणणार आहे की तुम्ही तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचे आहेत पण राष्ट्रवादीच्या लोकांचं काय काम आहे. अजिबातपणे मी त्याचं खंडन करतोय. पक्ष म्हणून मी या ठिकाणी नाही त्यांना आणलेलं, त्यांना एक वैचारिक पद्धत म्हणून या ठिकाणी त्यांना उपस्थित केलं होतं. आणि त्याच पद्धतीनं आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतायत की किरणजी गायकवाड जे विशेष अधिकारी आहेत यांना देखील मी याच्यासाठी मांडलं की खरोखरच या माणसांनी महाराष्ट्रामध्ये एक तरुणामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण करण्याचं काम यांनी देखील केलेलं आहे. म्हणून मला असं वाटलं की या
चॅनलमध्ये या कार्यक्रमामध्ये आपण यांना आणलं तर यांच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी संविधानाच्या माध्यमातून सॉल्व्ह होतील असं मला वाटलं. म्हणून या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणून मी त्यांचं इथं नाव इथं उपस्थित केलेलं आहे. गमतीचा मुद्दा आहे. आकर्षण काय आहे आता हे नंतर तो तुम्हाला सांगेल. आकर्षण हा शब्दाचा अर्थ काय, कसं काय आहे, ह्या सगळ्या काही गोष्टी ह्या नंतर असतील. तर मित्रांनो, मला हेच गोष्ट म्हणायची आहे की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहिलात ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की जर आपण फुले शाहू विचारधारेचे माणसं आणि शिपाई असतो तर निश्चितच या कार्यक्रमाला महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतामध्ये प्रसारित करण्याचं काम करतात. हा कार्यक्रम हिंदीमधला आहे. हा कार्यक्रम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, बिहार अशा ह्या 5 ते 6 राज्यामध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण 30 तारखेला या सावित्रीबाई फुले हॉलमध्ये करणार आहोत आणि याचंच पडसाद उत्तर भारतमध्ये देखील आपण होणार आहे. अशा पद्धतीने हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. काही प्रश्न असतील तर आपण नंतर विचारू शकतात. याच्यानंतर मी बागुल सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार करायचे. सर्वांना जय भीम. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह यांनी उद्याच्या 30 तारखेला बहुजनों की शान भारत का संविधान अशा पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाचा मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी माझी निवड केली. मी त्यांच्या विश्वासाला पात्र झालो आहे असं मला वाटतं, म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमामध्ये विशेषतः आता गायकवाड साहेबांनी जे सांगितलं त्यांच्याशी मी सहमत आहे. आपण बऱ्याच वेळेला कार्यक्रम करत असताना या पक्षाच्या लोकांना का बोलवलं, त्या पक्षाच्या लोकांना का नाही बोलवलं वगैरे अशा निरर्थक चर्चा आपण करत राहतो. आणि जो मुख्य उद्देश आहे कार्यक्रमाचा तो मुख्य उद्देश बाजूला राहतो. आणि म्हणून मीही ही जी याच्यातली जी नावं आहेत या नावाकडे न पाहता माझी भूमिका काय आहे, मला तिथे काय मांडायचं आहे, भारताचं संविधान कशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे, मुळात भारतीय संस्कृती म्हणजे काय, भारतावर आत्तापर्यंत कोणी कोणी राज्य केलं, म्हणजे अगदी 2000 वर्षापूर्वीचा इतिहास जरी काढला तरी जवळजवळ यवनांनी 700 वर्ष राज्य केलेलं आहे. डच आले, पोर्तुगाल आले, इंग्रज आले, हून आले, या सगळ्यांनी राज्य केलेलं आहे. आणि तरी भारत स्वतंत्र का झाला? मग स्वतंत्र भारताला निर्मितीसाठी इंग्रजांनी काय अटी ठेवल्या होत्या, त्या अटी पूर्ण करण्यासाठी त्यावेळेचा काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने सामोरा गेला आणि त्यावेळेला देशाच्या मदतीसाठी धावून आलेला या देशातला तगडा महाज्ञानी माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये असणारी भूमिका, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासाठी निश्चितपणे मांडलेली आपली भूमिका, इतकंच नव्हे संविधान लिहिल्यानंतर सुद्धा 1 पासून 395 कलमापर्यंत बाबासाहेबांनी प्रत्येक कलमाचं दिलेलं उत्तर, त्या कलमावर विचारलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेलं उत्तर, या सगळ्या गोष्टीचा उहापोह हा सामान्य जनतेला माहीत व्हावा ही माझी भूमिका असेल. आणि मुख्य म्हणजे बोलू नये पण बोलतो, आणि आतापर्यंत आपण जर ग्रामपंचायतीपासून, जिल्हा परिषदपासून, पंचायत समितीपासून, महानगरपालिकेपासून सगळ्याच ठिकाणी जर संविधानाचं खऱ्या अर्थानं अवलोकन करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून जर संविधान जनतेपर्यंत पोचवलं असतं, गावगाड्यापासून ते महानगरपालिकेपर्यंत, तर कदाचित संविधानावर आता आपल्याला इतकं व्यवस्थित बोलण्याची आवश्यकता भासली नसती. परंतु ते झालं नाही. ते का झालं नाही, कसं झालं नाही हा प्रश्न इथं आता विचारायचा नाही. ते झालं नाही म्हणून महाराष्ट्र चॅनलने, बहुजन महाराष्ट्र चॅनलने हा जो प्रयत्न चालवलेला आहे, या प्रयत्नाला आमच्यासारख्यांनी मदत जर केली नाही तर मग आमची भूमिका नेमकी काय, असाही समाज प्रश्न विचारेल. आणि म्हणूनच
केवळ संविधानाच्या निर्मितीचा भाग म्हणून, संविधानाच्या बाबतीत बोलायचं म्हणून या कार्यक्रमाचा मुख्य मार्गदर्शक म्हणून मी आहे. आणि माझ्याबरोबर माझ्यापेक्षा सिनियर, माझ्यापेक्षा वडीलधारी असणारे डॉक्टर श्रीपाल सबनीस आहेत. त्यांच्यासमोर मी बोलणं कदाचित ते मला शोभणार नाही, परंतु सत्य मांडणं हा आपला धर्म आहे. आणि त्याच धर्माचं अनुसरण करण्यासाठी त्या दिवशी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता सावित्रीबाई फुले सभागृह या ठिकाणी आपणही सर्वांना मी कार्यक्रमाच्या संचालकांनी जी विनंती केली तीच विनंती मी आपणास करतो. आपल्या उपस्थितीने केवळ त्या कार्यक्रमाला रंगत येणार आहे. आपल्या उपस्थितीने भले बाकीचे लोक जरी नाही आले तरी पण आपली उपस्थिती इतकी महत्त्वाची की तुम्ही तो चॅनल जे आले नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहात, ती बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहात, म्हणून तुम्ही महत्त्वाचे आहात. म्हणून तुम्हा सर्वांचं आजही स्वागत आहे आणि 30 तारखेला अंतःकरणापासून स्वागत आहे. नमो बुद्धाय, जय भीम. सुरुवातीलाच मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. कारण संत तुकाराम नगर म्हटलं की माझ्यासारखा शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा गेल्या 30-35 वर्षापासूनचा इथं बुद्धविहारापासून उभारणीपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच ह्या ज्या काही संस्था आहेत किंवा जे काही कामं आहेत त्याचा मी फाउंडर मेंबर आहे. आणि या ठिकाणी निळा झेंडा माझ्या हातामध्ये माझ्या वडिलांनी दिला आहे लहानपणी. तो निळा झेंडा मी सतत तेवढ इथं या ठिकाणी फडकवत ठेवतो. तर मला या चॅनलला बहुजन सैनिक हा शब्द एक बाबासाहेबाच्या चळवळीमधला सैनिक म्हणून मी काम करत आहोत. पक्ष डॉक्टर बाबासाहेबांच्या संकल्पनेमधला रिपब्लिकन पक्ष, या रिपब्लिकन पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मला गायकवाड साहेबांनी सांगितलं की बाबा तुमचं आम्हाला इथं थोडंसं सहकार्य पाहिजे. आणि मी म्हटलं आजकाल बाबासाहेब पण म्हणत होते की आपलं वृत्तपत्र पाहिजे, आपलं चॅनल म्हणजे एक माध्यम पाहिजे. तर आजकाल जे माध्यम आहे हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देशात जगामध्ये आपण त्यांच्याशी सुसंवाद साधू शकतो. आणि त्या निमित्ताने गायकवाड सरांचा जो प्रयत्न आहे यांनी जे तुझ्या प्रेमासाठी जो प्रोग्राम केला, बरेचसे यांचे प्रोजेक्ट आहेत. त्या प्रोजेक्टमध्ये एक नवीन शिकायला भेटते आणि नवीन त्याच्यामध्ये विषय असतात. तर त्या अनुषंगाने मी त्यांना सहकार्य एक कार्यकर्ता म्हणून मी आता सर तर विचारवंत म्हणजे वैचारिकतेची त्यांची बांधणी आहे, वैचारिकता त्यांचा पिंड आहे. मी कार्यकर्ता म्हणून माझा पिंड आहे. विद्यार्थी दशेपासून पॅन्थरपासून मी कार्यरत असणारा कार्यकर्ता आहे. मी या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत करण्यासाठी, कारण संत तुकाराम नगरमध्ये पत्रकार येतात म्हणून माझे पण पत्रकारांशी आपले संबंध आहेतच, तर असणं मला आवश्यक वाटलं. आणि सरांचा आणि आपल्याला विचार ऐकायचेच आहेत 30 तारखेला. तर याच्यामध्ये पक्ष आपण बाजूला ठेवून त्यांची बांधणी काय, त्या कार्यकर्त्यांची जे इथं या ठिकाणी निमंत्रित केलेल्या आहेत त्या लोकांची विचारसरणी काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी गायकवाड साहेबांच्या सरांच्या विनंतीला मान देऊन आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मी सर्व चॅनलच्या सर्व माध्यमांना मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आणि सरांचा जो काही प्रोजेक्ट आहेत त्यांचे, त्या प्रोजेक्टला माझं जे काही योगदान लागेल ते योगदान किंवा सहकार्य करण्याची माझी तयारी राहील. सरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की खरे शाहू फुले आंबेडकरी चळवळ या माध्यमातून ते पुढे नेत आहेत. आणि आजकाल काय की कार्यक्रम म्हटल्यानंतर त्याला सहकार्य पाहिजेच. आणि आजकाल वेळ कोणी देत नाही आणि वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. आज तरुण पिढी मोबाईलच्या याच्यामध्ये असल्यामुळे ते तरुण पिढी आपल्याला बघायला मिळत नाही. तरी आपण जो प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर सर्वांचं परत एकदा मी आभार मानतो, धन्यवाद देतो. जय भीम. कार्यक्रमाच्या पाठीमागालचा मुख्य हेतू हाच आहे की आपण बहुजन चळवळीमध्ये आपण वावरतो आहोत. बहुजन चळवळीमध्ये वावरत असताना देशाचा स्वाभिमान आपल्यामध्ये आहेच,
हा स्वाभिमान घेऊन नुसतं चालत नाही आहे, तर हा स्वाभिमान प्रकट करण्यासाठी, या देशाचा इतिहास खरा मांडण्यासाठी आपल्यामध्ये जी असलेली विद्वत्ता आहे, ती विद्वत्ता अनेक लोकांसमोर बिना पैसे न खर्च करता प्रकट करणं ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आमचा हाच आहे की संविधान जे आहे, हे संविधान पहिल्या कलमापासून शेवटच्या कलमापर्यंत जे जे समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जे माणसं आहेत, अनपढ माणसं आहेत, या अनपढ अशिक्षित लोकांपर्यंत ह्या घटनेची माहिती पोहोचावी, हा सगळ्यात महत्त्वाचा भूमिका आमची आहे. ही भूमिका घेत असताना आम्हाला असं वाटतं की ही जी चळवळ आहे, ही चळवळ अर्थातच जे संविधान आहे, ह्या संविधानाची परिपूर्ण माहिती बरेच काही लोक सांगतायत, पण माझ्यामध्ये पद्धतीनं मला असं वाटतं की आपण या पद्धतीनं मांडली तर ही पद्धत अगदी समाजातल्या शेवटच्या लोकांपर्यंत सुटसुटीत पद्धतीने मांडली जाईल. पण नुसती मांडायची नाही, आम्हाला खरा इतिहास मांडायचा आहे. या देशाचा जो खरा इतिहास आहे, या देशातल्या मनुवादी लोकांनी या देशामध्ये खोटारडा इतिहास मांडला आहे आणि हा खोटारडा इतिहास आम्हाला बाजूला करायचा आहे आणि घटनेची म्हणजे संविधानाची जी काही खरी परिस्थिती आहे, ती परिस्थिती मांडण्याचा कार्यक्रम म्हणजेच बहुजनों की शान भारत का संविधान आहे. राजकीय लोकांना याच्यामध्ये जोडलेलं आहे, त्यांना सभा करून घेतली, त्याच्यामुळे या उद्देशाला हे पूर्ण होणार नाही असं नाही वाटत का आपल्याला? हो, तुमची भूमिका मी त्यासाठी सांगली की राजकारणावाल्या लोकांपासून आम्ही अलिप्त आहेत. कारण मी स्वतःला मीडियाचा माणूस समजतो. मीडियाचा माणूस जर मी स्वतःला समजत असेल तर कोणत्याच राजकीय मंडळीला मी जवळ करत नाही. मुद्दा हा आहे की या लोकांना या ठिकाणी याच्यासाठी आणलं की या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणी त्यांच्या डोक्यामध्ये आहे असं मला वाटलं आणि ही विचारसरणी या चळवळीच्या माध्यमातून, या घटनेच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे काही कार्यक्षेत्र आहे, या कार्यक्षेत्रापर्यंत यांच्याच माध्यमातून ही चळवळ आपण तिथपर्यंत नेऊ शकतो. म्हणून या लोकांना आम्ही या ठिकाणी आणलं आहे. आम्ही पहिल्यांदा जाहीर करतोय की कोणाच्याही राजकीय लोकांशी आम्ही बळी जाणारे नाहीत. कारण आम्ही फुले शाहू आणि मानवतावादी विचारसरणीचे माणसं आहोत आणि फुले शाहू आंबेडकर विचारसरणी आणि मानवतावादी विचारसरणी ही राजकारणाकडे बघत नाही आहे. राजकारण काय गलिच्छ करायचं तर त्यांनी करावं, पण त्यांना सबक देण्याचं काम आम्ही निश्चित करणार या माध्यमातून. हां, दिलीप सर. राजकीय पुढाऱ्यांना आपण या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व केले नाही, परंतु ते राजकीय पुढारी अशा पक्षाचे आहेत की ज्या सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि सत्ताधारी पक्ष या ठिकाणी भारतीय संविधानाचं पायमल्ली करण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही या कार्यक्रमाचा अध्यक्ष करतात. हा कार्यक्रम खरंच यशस्वी ठरेल का? म्हणूनच त्यांना अध्यक्ष दिलंय, याच्यासाठी दिलंय. आज दिवा बागुल याच्यासाठीच बोलवलं यांना की या लोकांना आपण इथं बोलून त्यांची कान उघडणी करणं हे आमचं काम आहे. जर एखादा राजकीय माणूस जर वेगळ्या पद्धतीनं दिशाभूल करत असेल तर आमचं म्हणजे मीडियाचं काम आहे की आपल्याच स्टेजवरती बोलून त्याची कान उघडणी करणं हे आमचं काम आहे. बोलून तुम्ही जे मान्यवर असे का आहेत, जे तज्ज्ञ माणसं आहेत, तिथं आलेले आहेत, ऑडियन्सर आहेत, मार्गदर्शक जरी असले, पण यांना खऱ्या अर्थानं म्हणजे अशी काही व्यक्त्या आहेत की त्यांना आपण अध्यक्षपद त्यांना बसवलं पाहिजे, म्हणजे त्यांना दिलं पाहिजे होतं. पण जो राजकीय माणसाला तुम्ही केलेलं आहे की त्याचं महत्त्व, जे संविधानाचं महत्त्व आहे ते महत्त्व त्यांच्यामध्ये नाही. जसं आता दिलीपने विचारलेलं आहे किंवा संविधानाची पायमल्ली करणारे सत्ताधारी हेच लोक आहेत आणि याला तुम्ही अध्यक्षपदावर बसवलेलं आहे. तर ते कसं म्हणजे हां, मग ते पण सांगतो तुम्हाला. याचं कारण तुम्हाला सांगतो की या देशातल्या संविधानाला निस्तानाबूत करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे, हे जगजाहीर आहे. पण जे व्यक्ती या संविधानाला निस्तानाबूत करण्याचं काम करत आहेत हे आपण सगळे बघतायत, पण त्यांना डॅशिंगमध्ये त्यांना तोडण्याचं काम कोणीच करायला तयार नाही. एक प्यादा म्हणून मी काम करण्याचा हा प्रयत्न केला आहे. ज्या काँग्रेसनी बाबासाहेबांना मरेपर्यंत विरोध केला, त्याच लोकाला मी या ठिकाणी इथं बोलून त्यांची सबक
जे विचारधारेच्या चळवळीला निगडीत असलेले लोक आहेत यांच्या, ऐकून गेला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ह्या लोकांची जी काही सबक आपल्याला शिकवायची, तर या पद्धतीने मला असं वाटलं की या ठिकाणी बोलून त्यांची कान उघडणी केली पाहिजे. योगेश बहल हा बहुजनामधले व्यक्ती आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमधले व्यक्ती आहेत. दुसरा भाग असा आहे की ते राजकारणी आहे आणि काँग्रेसचे व्यक्ती आहेत. मला मान्य आहे ते काँग्रेसचे आहेत, पण जर आपण याच पद्धतीनं आपण नुसतं म्हणत राहिलो की त्यांनी असं केलं आहे, त्यांनी तसं केलं आहे, पण यांना सबक कोण शिकवणार? म्हणून आम्ही बहुजनों की जन अदालत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या मध्ये अशा राजकारणी लोकांना, सत्तेमध्ये असलेल्या लोकांना, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, उद्योगपती असेल, शिक्षण सम्राट असेल, कोणीही असेल, या लोकांना या प्लॅटफॉर्मामध्ये बोलून त्यांची कान उघडणी, म्हणजे त्यांचं जे पितळ आहे हे उघडं करण्याचं काम, स्पष्ट करण्याचं काम हा चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहेत. म्हणून या माध्यमातून योगेश बहल काय आहेत, कसे आहेत, काय आहेत, त्यांची काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी बहुजनों की जन अदालत या कार्यक्रमामध्ये त्यांना आम्ही घेतलेलं आहे. तिथं आपण बोलवणार आहेत आणि त्याचाच एक पहिला भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये मुद्दामच त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे. राहुल सरांना प्रश्न आहे की गेल्या 10 ते 11 वर्षांना जेव्हापासून ही सत्ता आली आहे, तर सणवार, त्यांची जी नीतिमूल्य किंवा तर त्यांचं विचार चालत नाही जर पाहिजे तर निश्चित मनुस्मृतीकडे. तुमचा प्रश्न बरोबर आहे. खरं तर आणि त्याला अनुसरून मी हा जो प्रश्न विचारला ना, त्यांचे उत्तर तरी आहे. खरं तर स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही जी बाबासाहेबांची मूळ भूमिका होती, या भूमिकेला त्यावेळेच्या ब्राह्मणवादी काँग्रेसने विरोध केला. त्यावेळेच्या, आता ती काँग्रेस नाही आहे, ब्राह्मणवादी काँग्रेस त्यावेळेची, त्यांनी विरोध केला आणि बाबासाहेबांना मुख्य प्रवाहातून दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. तरी शेवटी लॉर्ड माउंटबॅटनच्या माध्यमातून बाबासाहेबांना संविधानाच्या सभेवर त्यांना आणणं भाग पडलं आणि शेवटी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. काँग्रेसने काही काळ ते मान्यही केलं, काही काळ, परंतु मुळातच काँग्रेसबरोबर त्यावेळेला सगळ्या जातीवादी ब्राह्मण मंडळी होती. ती नंतर BJP-मध्ये गेली, ती नंतर स्वतंत्र पक्ष झाला. कारण की या देशातले सगळे नेते, सगळ्या पक्षाचे नेते हे अगोदर मूळचे काँग्रेसचे आहेत. परंतु नंतर बाबासाहेबांच्या बाबतीत अशी काय त्यांची भूमिका झाली की बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे जर हा देश चालला तर मग आपल्या वर्चस्वाचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांना. आणि म्हणून काँग्रेसमधून ब्राह्मण लोक, मूळचे जातीवादी, मनुस्मृतीला मानणारे, ते बाहेर पडले आणि जनसंघापासून त्यांनी सुरुवात केली. 1925 पासून त्यांची तशी सुरुवात आहे. ती सुरुवात केली आणि शेवटी जनसंघाकडून ते हळूहळू जनता पार्टीकडून आता ते BJP-कडे आहे. अशा पद्धतीने त्यांची राजकीय व्यवस्था आहे. आणि त्यांचं जे हे वैचारिक स्थलांतर झालेलं आहे, या स्थलांतराच्या पाठीमागे हीच भूमिका आहे की स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेला विरोध करणे. परंतु काँग्रेसमध्ये राहून त्यांना तो विरोध फारसा करता येत नव्हता, की काँग्रेसचा चेहरा थोडासा, नाही म्हटलं तरी थोडासा ग्लोबल वाटत होता त्यावेळेला लोकांना. परंतु इकडं आल्याशिवाय आपल्याला संविधानाला प्रखर विरोध करता येणार नाही. काहीतरी झालं तर आपण संविधानाच्या विरोधात आहोत, मनुस्मृतीच्या बाजूचे आहोत, हे मांडण्यासाठी शेवटी त्यांना सेपरेट प्लॅटफॉर्म करावा लागला. त्याला आपण आज भारतीय जनता पक्ष असं म्हणतो, BJP असं म्हणतो. आणि खरंच याच्यामध्ये 2 गोष्टी झालेल्या आहेत. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, 2 गोष्टी झालेल्या आहेत. जसं या देशामध्ये BJPचं राज्य आलं, तसं भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्याला, ज्याला आम्ही भारतीय लोक, भारताचे एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवादी हा जो शब्द आहे काय, हा त्यांना त्यावेळेपासून खटकत गेला. आता भले हा शब्द जो आहे हा 1951ला दुसऱ्या घटनादुरुस्तीमध्ये पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये तो आणलेला आहे, परंतु त्यांना तो मान्य नव्हता. त्यांनी त्या शब्दाला पहिल्यांदाच 2014ला आल्याबरोबर त्या शब्दाला पहिला विरोध केला. धर्मनिरपेक्ष म्हणण्याच्या ऐवजी ते पंथनिरपेक्ष हा शब्द वापरायला लागले आणि तसा त्यांनी बदल करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी तो आणला काही पुस्तकामध्ये.
आता याच्यामध्ये परत दुसरी एक गोष्ट आहे की एका बाजूला जेव्हा ते धर्मनिरपेक्ष हा शब्दाला नाकार देतात, त्याच वेळेला बाबासाहेबांनी एक गोष्ट फार जाणीवपूर्वक केलेली आहे की संविधानाचा जो मूळ ढाचा आहे, या मूळ ढाच्याला बाकी कोणाला हात लावता येणार नाही, हे तितकंच खरं. म्हणजे समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता, तुम्ही इकडचे शब्द बदला पण तुम्हाला डाव्या बाजूचे शब्द बदलता येणार नाही, म्हणजे आपल्या उजव्या बाजूचे बदलता येणार नाही. बाबासाहेबांनी या संविधानामध्ये हे फार महत्त्वाची गोष्टी केलेली आहे आणि म्हणून त्यांनी उजव्या बाजूचे 2-3 शब्द बदलायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात ते यशस्वी झालेले आहेत. आता शासन त्यांच्या बाजूने आहे, त्यांचं संख्या त्यांच्या बाजूने आहे, ते बदल करू शकतील, परंतु माणसाच्या अंतःकरणामध्ये ते बदल करू शकणार नाहीत. कारण भारतीय संविधानानं इथल्या अगदी शेवटचा माणूस जो निर्वस्त्र आहे आदिवासी पाड्यातला, त्यालाही कपडा देण्याचा अधिकार, त्यालाही शिक्षण देण्याचा अधिकार, त्यालाही भाकर मिळवण्याचा अधिकार, या सगळ्यांना बाबासाहेबांनी तो अधिकार पोहोचवला आहे. हे उलट जसं BJP या देशात आलं तसं त्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला ज्या पद्धतीनं विरोध केला, त्या विरोधाचा परिणाम असा झालाय की जो तो माणूस, तो कुठल्याही जातीचा असो, जो तो माणूस हे नीट पाहायला लागलाय, संविधान नीट पाहायला लागलाय. उलट हे उलट झाले की बाबासाहेबांचा जितका त्यांनी विरोध केला, कुतूहलापोटी बाबासाहेबांना लोकांनी वाचायचा प्रयत्न केलाय, अशी गोष्ट झालेली आहे. परंतु हे तितकंच खरं, तुमच्या उत्तराशी मी सहमत आहे की इथल्या व्यवस्थे म्हणजे ही जी मनोवादी व्यवस्था जी आलेली आहे, या मनोवादी व्यवस्थेला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व हा शब्दच त्यांना माहीत नाही. आणि समान नागरिक कायदा हे या देशात होऊ शकत नाही. कारण समान नागरिक कायदा जर झाला तर वडाऱ्याच्या माणसाला, महाराच्या माणसाला, आदिवासीच्या माणसाला त्यांच्याबरोबर बसावं लागेल. आणि त्यांचा धर्मग्रंथ हा सांगतो की ब्राह्मण हा एकमेव श्रेष्ठ आहे, इतर कोणी श्रेष्ठ नाही. म्हणून ते समान नागरिक कायदा होऊ देणार नाही. हे तितकंच खरं. फक्त राखीव जागापुरतं ते म्हणतात की समान नागरिक कायदा पाहिजे, पण ते तसा प्रत्यक्षात होऊ शकत नाही, कारण त्यांचं वर्चस्व कमी होते. म्हणून इथे फक्त संविधान खिळखिळ करणं, संविधानाबद्दल संभ्रम निर्माण करणं, बाबासाहेबांच्याबद्दल संभ्रम निर्माण करणं, बाबासाहेबांच्या संविधानामुळे तोटा झालेला आहे असं निर्माण करणं. 2017ला या देशाचा मोठा माणूस त्यावेळेचा प्रवीण तोगडिया, तुम्हाला माहीत असेल, त्याने पंढरपूरमध्ये भाषण केलं की या संविधानानं आमचं काय काय वाटोळं केले. बरं का, त्यांनी 4 मुद्दे मांडले होते. आता ते मुद्दे मी सांगणार नाही. 4 मुद्दे मांडले होते की यामुळे आमचं संविधान, यामुळे आमच्या देशाचं वाटोळ झालं, यामुळे देशाचं वाटोळ झालं, यामुळे देशाचं वाटोळ झालं, असं त्यांनी सांगितल्यामुळं उलट एक झालं की ते दुसऱ्या दिवशी पेपरला आलं आणि 9 फेब्रुवारी 2017च्या पेपरला मी त्याच्यावर लेख टाकला. त्याच्या 4ही प्रश्नाची उत्तरं दिली, अगदी संविधानाच्या कलमासह उत्तर दिली. आणि मग प्रश्न विचारला की हे जर तुम्ही राबवलं असतं तर तुम्हाला हे बोलायची पाळी आली नसती, तुम्ही राबवा. त्याच दिवशी माझ्यावर अटॅक झाला. म्हणून इथे व्यवस्था अशी आहे की जो ते खरं बोलायला जाईल त्याला संपवलं जातं. आणि म्हणून तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. संविधानाची पायमल्ली होत आहे, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेचा खून होत आहे. आपल्याला वैचारिकरित्या लोकांच्या अंतःकरणात बदल करावा लागेल. आपल्याला हातात तलवार घेऊन लढता कामा नये, आपल्याला रस्त्यावर उतरून दगडफेक करता कामा नये, सार्वजनिक मालमत्तेचं वाटोळ करता कामा नये. आपल्याला माणसांच्या बुद्धीमध्ये बदल करावा लागेल, त्यांच्या मेंदूमध्ये नवीन गोष्ट टाकावी लागेल. आत्तापर्यंत इथल्या व्यवस्थेने एखादी खोटी गोष्ट 1000 वेळा सांगितली आपल्याला, तेव्हा ती आपल्याला खरी वाटली. चला आता आपण एक खरी गोष्ट 2000 वेळा टाकू, म्हणजे लोकांना ती पटेल. आपली ती भूमिका आहे. म्हणूनच आपण रक्षण करण्यासाठी काय उपाययोजना राबवायला पाहिजे, समाजानं असेल किंवा सरकारनं असेल, कशाच्या? संविधानाचं रक्षण करण्यासाठी. संविधानाचा रक्षण करता इथला प्रत्येक माणूस आहे, जो या देशाचा नागरिक आहे, जो या देशाचा आदिवासी आहे, जो या देशाचा माणूस आहे. कारण आपलं भारतीय संविधान हे कुठल्याही देवाला अर्पण केलेलं नाही. ते वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग अ सॉल्मन रिसॉल्व, आम्ही भारताचे लोक. आणि शेवटी सुद्धा बाबासाहेबांनी म्हटलंय आम्ही स्वतः प्रति अर्पण करत आहोत, हे कुठल्या देवाला अर्पण केले नाही. हे संविधान इथल्या सामान्य माणसाला अर्पण केलेले. म्हणून सामान्य माणूस आपल्याला जागा करून देणं
त्याला म्हणजे बाबासाहेबांच्या शब्दात गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करणार नाही. आपल्याला त्या माणसाचे हक्क, त्याचे अधिकार हे आपल्याला सगळं सांगावं लागेल. त्यासाठी इथला माणूस आपल्याला जागा करावा लागेल. म्हणूनच हा कार्यक्रम आपण आयोजित केला. की आता एवढं मोठं संविधान आहे आपलं, 395 कलमाचं आता 465 झाले. हे संविधान जे आहे, तर हे संविधान आपल्याला, ते मराठीत आहे, इंग्लिशमध्ये आहे, पण मराठीमध्ये जरी असेल तरी ते मराठी लवकर लोकांना कळत नाही. आपल्याला त्याच्यावरती छोटे छोटे बुकलेट्स काढून तरुणांमध्ये, सर्वसामान्य माणसामध्ये, महिलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, काबड कसं करणाऱ्यांमध्ये आपल्याला ते सोप्या भाषेत करून सांगता येईल का? जिथे वाचन नाही, ज्यांचं वाचन नाही, त्यांना साध्या साध्या गोष्टीतून, साध्या साध्या संवादातून हे समजून देता येईल का? हा एक प्रश्न. त्यासाठी कार्यशाळा हा आपल्याला घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी जर असतील तर त्यांच्यासाठी टीचिंगचा प्रोग्राम करता येईल. जर मोठे कार्यकर्ते असतील तर त्याच्यासाठी आपल्याला चर्चासत्र करता येईल. या सगळ्याच गोष्टी करता येईल आपल्याला. आपण त्या माध्यमातून, आणि याच्यामध्ये या सगळ्याच गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती तुम्हाला आणि मला पार पाडावी लागेल. मी बोलणार आहे, तुम्ही ते बोलणं पाठवणारे आहात, म्हणून तुमची आणि माझी भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असेल. तरी आपण जर बघितलं तर जे काही देशात चाललंय, अनेक कायदे जे आहेत, अनेक कायदे त्यांनी बदलण्यात आलेले आहेत. त्यामध्ये शेतकरी विरोधी कायदे असतात, त्यानंतर जन सुरक्षा कायदा असेल, त्यावेळी कोणीही रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत नाही. काय वाटतं? तुमचा प्रश्न बरोबर आहे. तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगतो, मी खेडेगावाचा आहे आणि गुरु राखणारा माणूस आहे, त्याच्यामुळे सांगतो. आता नाही, परंतु शेळ्यांच्या कळपात लांडगा जर एकदा शिरला, शेळ्यांच्या कळपात जर लांडगा शिरला तर त्याच्यातली एकही शेळी ओरडत नाही. टोटल ब्लॅक होतात, टोटल गप्प बसतात, आता त्याचं काम तो करून जातो. हा जो हिप्नोटाईज आहे संकटाचा, आज माणसांवरती अशा पद्धतीचं संकट आलेलं आहे. भाकरीवरती संकट आलेलं आहे, तुमच्या नोकरीवरती संकट आलेलं आहे, तुमच्या शिक्षणावरती संकट आलेलं आहे, तुम्ही काय राहावं, कसं जगावं, काय खावं, याच्यावरती संकट आलेलं आहे. त्यामुळे इथला माणूस हा मुक्का झालेला आहे. तो व्यक्त व्हायला पाहतोय, पण व्यक्त कोणापुढे व्हायचं? व्यक्त कोणापुढे व्हायचं? ज्यांच्यापुढे व्हायचं ते सत्ताधाऱ्यांचे रखेल झालेले आहे, हे तुम्हालाही माहीत आहे. ज्यांच्या पुढे व्यक्त व्हायचे ते सत्ताधाऱ्यांचे रखेल झालेले आहेत. व्यक्त कोणापुढे व्हायचं? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी, हा प्रश्न इथल्या माणसाला आहे. म्हणून इथला माणूस जेवढा अस्वस्थ आहे तेवढा हक्काबक्का पण झालेला आहे, तो अबोल झालेला आहे. पण त्याच्या अंतःकरणातला दाह प्रचंड पेटतोय. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांचं लांबून चालन करणारे जे माध्यम आहेत, या माध्यमांना आपल्याला पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही जे आहात, तुमच्याकडं, तुम्ही असं म्हणाल मी फार मोठा पत्रकार नाही, पण लक्षात घ्या बांधवांनो, प्रचंड अंधार पडला, प्रचंड अंधार पडला. त्या अंधारात एक छोटीशी मेणबत्ती सुद्धा अख्ख्या अंधाराचा ठाव घेते. ही ताकद तुमच्याकडे आहे. त्या ताकदीचा आपल्याला उपयोग करता येईल का? भले आम्ही छोटे आहोत, पण आपल्याला उपयोग करता येईल का? हा प्रश्न आपल्याला सतवायला पाहिजे.